आज आपण बनवणार आहे खेकड्यांची भाजी। त्यासाठी सर्व खेकडे एका मोठ्या भांड्यात टाकून घ्या। चला तर आपण बनवूया खेकड्यांच्या भाजीकडे। सर्वप्रथम आपण खेकडे कशी साफ करायची ते बघूया। या व्हिडिओमध्ये आपण खेकडे साफ करण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत सर्व दाखवणार आहोत। हे खेकडे काळ्या पाटीचे असल्यामुळे ते अगोदरच बांधलेले असतात, त्यामुळे त्यांच्या ज्या मोठ्या नाग्या असतात ना त्या बांधून ठेवलेल्या असतात। छोट्या नाग्यात आपण सहज काढू शकतो। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण छोट्या नाग्या हळूहळू तोडून घेऊ। तोडल्यानंतर मोठ्या नाग्यांकडे त्या नाग्या तोडण्यासाठी खूप कडक असतात आणि त्या काढताना थोडं हे काळ्या पाटीचे खेकडे असल्यामुळे हे खेकडे खायलाही चवदार लागते। त्यासाठी आपण सर्वप्रथम खेकड्यांच्या नाग्या तोडून घेऊ। छोट्या नाग्या ह्या सहज तुटतात, त्यामुळे सर्वात आधी आपण छोट्या नाग्या ह्या थोड्याशा फिरवून लगेच तोडून घेऊ शकतो। आता आपण मोठ्या नाग्या तोडून घेऊ। मोठ्या नाग्या ह्या खूप कडक असतात, त्यामुळे हे तोडण्यासाठी थोडे जाम जाऊ शकतात पण लगेच तुटतात। अशा प्रकारे आपण सर्व खेकड्यांचे हे वेगवेगळे पार्ट काढून घेऊया। म्हणजे सगळ्या नाग्या वेगळे आणि त्याचे पोट वेगळे करून घेऊया। शक्यतर आपण ज्यांच्याकडून खेकडे विकत घेतो त्यांच्याकडूनच ह्या नाग्या काढून घ्यायच्या, त्यामुळे घरी आल्यावर ह्या नाग्या काढायची झंझट आपल्याकडे नसते। अशा प्रकारे आपण सगळ्या खेकड्यांच्या नाग्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि हे बघा, या पद्धतीने आपण सगळे ते वेगळे केलेले आहे। चला तर आपण सर्वात आधी एक खेकडा हातात घेऊ आणि त्याच्या मागच्या साईडला थोडंसं नखाने प्रेस केल्यावर तो सर्व भाग काढून टाकू, म्हणजे अलगद निघून जाईल। सर्व खेकड्यांचं असंच मागचा भाग हा काढून टाकायचा आणि दोन अंगठ्याच्या साहाय्याने हे दोन पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे या पद्धतीने। यामध्ये आपण फोडल्यानंतर आपल्याला एका साईडला कस्तुरी दिसते। ती कस्तुरी ही पिवळ्या रंगामध्ये किंवा नारंगीमध्ये असू शकते। त्यामध्ये ते आपण एका प्लेटमध्ये वेगळी काढून घ्यायची। या कस्तुरीमुळेच भाजीला अतिशय चवदार अशी चव लागते, त्यामुळे ही आपण सगळ्या खेकड्यांमधली कस्तुरी ही वेगळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। खेकड्याला हे नको असलेले आपण काढून टाकू शकतो आणि खेकडा हा चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेऊ शकतो। खेकड्याच्या दोन्ही साईडला असलेला हा भाग आपण काढून टाकू आणि खेकडा चांगला स्वच्छ करून अशा पद्धतीने आपण सगळे खेकडे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्याची कस्तुरी वेगळी काढलेली आहे, खेकड्याचे पोट वेगळे, नाग्या वेगळ्या, हे सर्व वेगळं करून स्वच्छ करून घेतलेले। त्यानंतर आपण एक पातेले घेऊन त्या पातेल्यात मीठ टाकून घेऊ। त्यात खेकड्याचे हे पोट टाकून थोडेसे धुवून स्वच्छ करून घेऊया। हे बाजूला काढून घेऊया। परत आपण दुसरं पातेलं घेऊन त्यात स्वच्छ पाणी घेऊन मीठ टाकून या नाग्या टाकून त्या स्वच्छ करून घेऊया। त्यात असलेले सर्व घाण या मिठाच्या पाण्याने आपण काढून टाकूया। यात आपण थोडेसे मीठ टाकून मिठाच्या सहाय्याने त्याचे नको असलेले घाण काढून टाकू शकतो। एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात नाग्या व खेकड्याचे पोट टाकून द्या। नंतर त्यात थोडं मीठ, हळद टाकून चांगली उकळी येईपर्यंत ते शिजू द्या। हे शिजेपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यात बारीक असलेले त्या नाग्या घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। त्यात थोडे थोडे पाणी ॲड करून हे मिश्रण चांगलं बारीक करून घेऊया। खेकड्याला बघा मस्त अशी उकळी आलेली आहे, म्हणजे आपले खेकडे त्यात शिजत आहे। मिक्सरमधून काढलेलं हे बारीक आपण चाळणीच्या सहाय्याने एकदम गाळून घेऊया। या पद्धतीने आपण सगळं मिश्रण हे चाळणीतून गाळून घ्या आणि आपल्याला चाळणीखाली असलेले पाणीच हे भाजीमध्ये वापरायचं आहे। वरच्या कणांचा आपण वापर करणार नाही।
या पद्धतीने आपण सगळे पाणी त्यातून गाळून घेऊया। बघा, अशा प्रकारे सर्व पाणी आपण स्वच्छ करून परत एकदा चाळणीतून गाळून घेतलेले आहे। एकीकडे आपल्या खेकड्यांना चांगली मस्त उकळी आलेली आहे आणि आपण मसाल्याची तयारी करूया। खोबरं, खसखस, डाळ्या, धनी आणि खडे मसाला हे सर्व चांगलं मंद आचेवर भाजून घेऊया। नंतर कढईमध्ये कांदा टाकून तोही चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। भाजलेला कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया। नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात कांदा लसूणची तयार केलेली पेस्ट आपण ही त्या टाकून देऊया। चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ते कलसून घेऊया आणि दुसऱ्या साईडला आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कस्तुरी टाकून ती थोडी कलसून घेतलेली आहे। कांदा लसूण चांगला परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट आणि गरम मसाला टाकून अजून चांगलं परतून घेऊया। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। नंतर त्यात आपण तयार केलेला मसाला टाकू। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला हलवत राहू। नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून हा मसाला चांगला शिजू देऊया। यात अजून थोडं पाणी ॲड करू। मसाला चांगला परतून घेऊया। त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला कलसायचा आहे। मसाला चांगला शिजल्यानंतर त्यात उकडून घेतलेले खेकड्याचे नागे टाकून देऊया। तयार केलेल्या नाग्याचं पाणी त्यात टाकून देऊ आणि नंतर वरतून त्यात खेकड्याची कस्तुरी टाकून द्या। भाजीला चांगली उकळी येईपर्यंत भाजी गॅसवर ठेवा। चांगली उकळी आल्यानंतर भाजी एकदम चविष्ट अशी लागते। खेकडे उकळताना आपण त्यात मीठ टाकले त्यामुळे आता मीठ टाकायचं काम नाही। आपली भाजी तयार आहे।